हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपल्याला माहित आहे, जपानमध्ये लोक खूप वर्ष जगतात. तिथे 100 ओलांडलेल्यांची संख्या पण खूप आहे. तसं तिथल्या एका 100 ओलांडलेल्या महिलेने त्यांचे भाषेमध्ये म्हणजे जपानी भाषेमध्ये एक कविता म्हटलेली मला मिळाली. म्हणजे त्याचं भाषांतर मराठीमध्ये केलेलं आहे. आधी मी ती कविता तुम्हाला वाचून दाखवते, मग आपण त्याच्याबद्दल बोलूया. स्वस्थ आणि दीर्घायुषी जगण्यासाठी सगळे पदार्थ थोडे थोडे आणि आनंदाने खा. लवकर निजा, लवकर उठा आणि लगेच चालायला निघा. आम्ही प्रत्येक दिवस शांततेने जगतो आणि आमचा यात्रेचा आनंद घेतो. स्वस्थ आणि दीर्घायुषी जगण्यासाठी आम्ही सगळ्या मित्रांशी आपुलकीने वागतो. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा आम्ही साजरे करतो सर्वच ऋतू. तुमची बोटं किती वयाची आहेत याची काळजी करू नका. तुमचा मेंदूच्या मदतीने आणि हातांच्या सहाय्याने काम करत राहा. सतत कामामध्ये व्यस्त राहा आणि काम करत राहा. 100 वर्षे तुमचे दिशेने चालत येतील. हे तिनं दीर्घायुष्याचं रहस्य सांगितलेलं आहे. हे बघा, पहिल्यांदा तिनं काय सांगितले? सगळं खावा, पण आनंदानं थोडे थोडे खावा. सगळं खावा, पण कसं खावा? थोडं थोडं खावा आणि आनंदानं खावा. आणि पुढचं खूप इम्पॉर्टंट, लवकर निजा, लवकर उठा. आपल्याला माहित आहे, अर्ली टू बेड, अर्ली टू राईस मेक्स अ मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईस. आणि पुढे काय सांगितलंय तिनं? आणि लगेच चालायला निघा, म्हणजे वॉकिंग करणं, म्हणजे व्यायाम, ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. बघा, पहिलं काय सांगितलं? खावा सगळं, पण थोडं थोडं आणि आनंदाने. आणि लवकर निजायचं, लवकर उठायचं. आम्ही पुढचं तिनं सांगितलंय, प्रत्येक दिवस शांत आम्ही राहतो, म्हणजे शांततेत घालवतो, जगतो आणि आमचा यात्रेचा आनंद घेतो. म्हणजे आपले जीवनाचा, आपले प्रोसेसचा आम्ही आनंद घेतो. आणि स्वस्थ आणि दीर्घायुषी जगण्यासाठी आम्ही सगळ्या मित्रांशी आपुलकीने वागतो. म्हणजे आम्ही रिलेशनशिप, आमचे मित्र असतील, रिलेटिव्स असतील, सगळ्यांबरोबर आपलं रिलेशन चांगलं आहे. आणि उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा आम्ही साजरे करतो सर्वच ऋतू. म्हणजे सगळंच आम्ही आनंदानं बघतो, आनंदानं जगतो. तुमची बोटं किती वयाची आहेत ह्याची काळजी करू नका. तुमचे मेंदूचे मदतीनं आणि हातांचे सहाय्यानं काम करत राहावा. म्हणजे बी ॲक्टिव्ह. सतत कामामध्ये व्यस्त राहा आणि काम करत राहावा आणि तुम्ही 100 वर्ष जगू शकता. म्हणजे त्यांचं म्हणणं कसं आहे बघा, चिरतरुण राहण्यासाठी प्रभावी साधन काय आहे? आपलं जगणं. आणि ह्याच्यामुळे प्रतिकारक शक्ती आपली वाढते,
आणि आपलं वय बाह्य आणि अंतर्गत दोन्ही स्तरावर वाढत असलं तरी आपण शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर मोठे होत असलो तरीही लोकांचं वय समजण्याची सर्वात सोपी पद्धत काय आहे? ते कसं राहतात. त्यामुळे आपला आहार, विहार, विचार हे सगळं आलं. आणि ह्याच्यासाठी संतुलित आहार, दररोजचं आपलं व्यायाम आणि चिरतरुण राहण्याचा दृष्टिकोन पण खूप महत्वाचा आहे. आपल्याला माहित आहे आपले मनामध्ये खूप शक्ती आहे, असामान्य शक्ती आहे. आपण विचार करू शकत नाही एवढी शक्ती आहे. आपलं शरीर तरुण दिसावं की वृद्ध यावर त्याचा मोठा परिणाम होत असतो. आपल्या मनाचे शक्तीचे. कितीतरी डॉक्टर पण असं सांगतात की शरीर तरुण दिसण्यासाठी मन कार्यरत आणि उत्साही असणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे? आपलं मन पण उत्साही ठेवायला पाहिजे आणि कार्यरत पण ठेवायला पाहिजे. त्यामुळे आपण कसं जगतो ह्याला खूप खूप महत्व आहे. आणि आपण व्यवस्थितपणे जगलो का नाही, आनंदानं ऍक्टिव्ह राहून, की आपल्याला कुठल्याही आजारीपणा पण येत नाही. मोठे आजार तर सोडा, अगदी छोटा सर्दी, खोकला, ताप हे सुद्धा विशेष येत नाही. त्यामुळे उगीच आपण म्हणण्यापेक्षा निरोगी राहायचं मला, ते अगदी सोपं आहे, काहीही अवघड नाही. कशावरही मनावर तुमचे ताण आणू नका. तुम्हाला वाटते ना अमुक खावा, पण केवढं खायचं? थोडं खायचं, हे लक्षात ठेवा. आणि दीर्घायुषी राहिलो तरी आपल्याला माहित आहे आपल्याला काही बेडरिडन राहून राहायचं नाही. निरोगी आणि आनंदी पण राहायचं आहे. त्यामुळे निरोगी राहायलाही आपण ऍक्टिव्ह राहायचं आहे. रोजचं तुमचं चालणं फिरणं, काही व्यायाम करतात, सगळं करत राहायचं आहे. आणि आपण काम करत राहायचं आहे. असं म्हणायचं नाही आम्ही रिटायर झालो, आता आम्ही म्हातारे झालो, आपण सिनियर सिटीजन्स, आता आम्ही काय करायला पाहिजे. नो डाऊट आता जबाबदारी तुमच्यावर नसेल, पण आपण रिकामे बसायचं नाही. बिलकुल रिकामं बसायचं नाही. माझ्या व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला सांगत आलेली आहे. बिलकुल रिकामं बसू नका. तुमचे आवडीचं काहीही करा. आणि ह्यातनं आपल्याला पैसे मिळवणं काही महत्वाचं नाहीये. मिळाले वेल अँड गुड, आपण ते इकडे तिकडे दानधर्माला कशाला हवे, कोणाला द्यायला घ्यायला अगदी छानपैकी वापरू शकतो. नाही मिळाले तरी हरकत नाही, आपण आनंदी राहू शकतो. ते आपण राहायचं खूप सोपं आहे, अवघड काही नाहीये. आपल्याला दीर्घायुष्य पाहिजे, निरोगी आणि आनंदी जीवन पाहिजे. ते आपण हे जपानी रहस्य फॉलो करायला पाहिजे. आणि बरीच जण आपण फॉलो करतो आणि आपण अगदी आनंदी निरोगी राहू शकतो. मेन बी ऍक्टिव्ह अँड बी ऍक्टिव्ह. त्यामुळे आपण ऍक्टिव्ह राहिलो का नाही, खूप आपण हेल्दी राहू शकतो, आनंदी राहू शकतो.
त्यामुळे आपण सर्वांनी हे फॉलो करायचं. हॅव ए गुड डे.